मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले। आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल असं फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होतं आणि त्याच अनुषंगाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी केलेला गडचिरोलीचा दौरा आता महत्त्वाचा ठरतोय। पाहूयात। 2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये जात C-16 जवानांच्या सोबत साजरा केला। पेनगुंडा आउटपोस्ट येथे जवानांसोबत आणि एका शाळेतील मुलांशी देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधला। यासोबतच जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांशीही संवाद साधला। पेनगुंडा आउटपोस्ट हे गडचिरोलीपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे। दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी एसटी बस सेवेचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला। अहेरी ते गर्देवाडा असा प्रवास फडणवीसांनी एसटी बसने केलाय। लोकांचा आनंद मला पाहायला मिळाला की स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आज त्यांना या ठिकाणी बसमध्ये बसता आलं, बस त्या ठिकाणी चालली याचा त्यांना आनंद वाटतो। फडणवीसांच्या या दौऱ्यात 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। नक्षलवाद्यांचे वरिष्ठ नेतृत्व ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करताय। लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे, आता तो माओवाद्यांवर नाही असं महत्त्वाचं विधान देखील या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। त्यांचे जे वरिष्ठ जे नेतृत्व आहे, केडर आहे, ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करताय। मागच्या काळात मी सरेंडर करता आलो होतो, आजही सरेंडर होणार आहे। त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे, आता तो माओवादावर नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात गेले। आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल असं फडणवीसांनी विधान केलं होतं आणि त्याच अनुषंगाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांनी केलेला दौरा आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। ज्ञानेश्वर पवार सह मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।